नमस्कार मंडळी. अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि वाचन प्रेरणा दिवस या निमित्ताने ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागातर्फे मी गोपाळ गुमास्ते तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा माझा विषय आहे अनुवाद. आता अनुवाद निवडण्याची दोन कारणं आहेत. सर्वात प्रथम म्हणजे हा विषय कोणीच निवडला नव्हता, आणि दुसरा, जेव्हा मी म्हटलं की अनुवाद निवडूया आणि विचार करायला लागलो तेव्हा मला कळलं की ह्या शब्दाची व्याप्ती फारच मोठी आहे. मंडळी, कल्पना करा, आपल्या भारतात असलेल्या वेगवेगळ्या भाषांचं भाषांतर जर का आपण मराठीत करायला गेलो तर किती प्रचंड उत्तमोत्तम साहित्य निर्माण होईल. आणि ह्याच्यामध्ये मी परकीय भाषांचा अजून विचारच केलेला नाहीये. त्यामुळे अनुवाद या शब्दाची व्याप्ती ही फारच मोठी आहे. तर आजच्या जागतिक युगात वेगवेगळ्या भाषांमधील संवादाचं माध्यम म्हणजेच अनुवाद. अनुवाद ही एक अशी प्रक्रिया आहे जी केवळ शब्दांचे रूपांतरच करत नाही, तर त्या भाषांच्या भावनांचा, संस्कृतीचा आणि विचारांचा आदान प्रदान पण करते. अनुवाद म्हणजे एका भाषेतील मजकूर किंवा संवाद दुसऱ्या भाषेत तसाच अर्थ आणि भावना जपून मांडणे. केवळ शब्दांचे अनुकरणच करणे नव्हे बरं का, तर मूळ आशयाला सुसंगतपणे पोचवणं हा सुद्धा अनुवादाचा मुख्य उद्देश आहे. उदाहरणार्थ, टाइम इज मनी या इंग्रजी म्हणीचा अनुवाद वेळ म्हणजेच पैसा असा साधा सरळ करता येतो. पण काही वेळा अनुवादकाला त्या भाषेतील सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन वेळेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच संपत्ती असे अर्थपूर्ण वाक्य सुद्धा तयार करावे लागते. अनुवादाचे महत्त्व भरपूर आहे मंडळी. जगभरातील वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक माहिती विविध भाषांमध्ये उपलब्ध होते. विविध भाषांचे साहित्य, कविता, नाटकं, चित्रपट ह्या आपल्या मातृभाषामध्ये वाचण्याचा आणि बघण्याचा आनंद मिळतो. आंतरराष्ट्रीय व्यापार, राजकारण, शिक्षण आणि विज्ञान या क्षेत्रातील संवाद सहज शक्य होतो आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा आदर वाढतो आणि समजूतदारपणा सुद्धा वाढतो. पण मंडळी, अनुवाद करताना बऱ्याच अडचणी येतात बरं का. अनेक शब्दांचे किंवा वाक्यांचे नेमके भाषांतर दुसऱ्या भाषेत करता येत नाही. काही म्हणी, वाक्प्रचार किंवा सामाजिक संदर्भ एका भाषेत आहेत, पण ते दुसऱ्या भाषेत असतातच असे नाही. मूळ लेखकांनी दिलेला भाव, टोन आणि शैली टिकवणं हे फार कठीण असतं. आणि शब्दांना किंवा वाक्यांना अनुवाद करताना सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ लक्षात घेणे फार आवश्यक असते. आता मराठीतील आपण काही सुप्रसिद्ध अनुवादाची उदाहरणे घेऊया. गीता रहस्य, लोकमान्य टिळक. भगवद्गीतेचा सारगर्भित अनुवाद आणि भाष्य लोकमान्यांनी मराठी लोकांपर्यंत तत्वज्ञानासहित पोचवले. कुसुमाग्रजांनी तर अनेक नाटकांचे मराठी रूपांतर केलेले आहे. त्यातलं एक म्हणजे नटसम्राट. किंग लिअर ह्या नाटकावरून त्यांनी या नाटकाचे भाषांतर केलेले आहे. आपले लाडके पु ल. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचा मराठी अनुवाद आणि रूपांतर म्हणजेच ती फुलराणी. मंडळी, अनुवादाचा सामाजिक आणि शैक्षणिक प्रभाव बराच आहे बरं का. अनुवादामुळे ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोचते, त्यामुळे शिक्षण सुलभ होते. विविध संस्कृतींचा अनुभव आणि समज वाढतो. सहिष्णुता आणि जागतिक बंधुत्वाचा विकास होतो. स्थानिक भाषा समृद्ध होतात आणि जागतिक साहित्याचा भाग होतात. अनुवाद केवळ नुसतं भाषांतर नसून ती संस्कृती, भावना आणि विचार यांचा सेतू आहे. यामुळे वेगवेगळ्या भाषेतील लोक एकमेकांच्या अनुभवाला, ज्ञानाला आणि संस्कृतींना जोडू शकतात. आणि सर्वात
अनुवादाची व्याख्या करायची म्हटली तर मला असं वाटतं की अनुवाद म्हणजे एक संवेदनाशील आणि सर्जनशील कलाकार आहे, ज्याच्या कलेने भाषा आणि संस्कृतीमधले पूल बांधले जातात. धन्यवाद. नमस्कार.